श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यात अत्यंत पवित्र आणि विशेष मानला पाहिजे, कारण साक्षात स्वामी समर्थ महाराज आज एका विशेष संदेशाच्या माध्यमातून तुमच्या समोर आले आहेत. जर हा व्हिडिओ आज तुमच्या स्क्रीनवर आला असेल तर हा केवळ एक योगायोग मुळीच नाही, तर ही स्वामींचीच कृपा आहे. म्हणूनच स्वामींच्या या अत्यंत महत्त्वाच्या संदेशाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आणि हा संदेश शेवटपर्यंत मन लावून ऐका, हीच तुम्हाला नम्र विनंती आहे. आपल्या आयुष्यात जेव्हा संकटांचे डोंगर कोसळतात, जेव्हा चारही बाजूंनी अंधार पसरतो आणि आपल्याला मदतीचा एकही हात दिसत नाही, तेव्हा आपल्या मनात विचार येतो की देव आपल्याला विसरला आहे का? पण भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज आपल्या कोणत्याही भक्ताला कधीही कोणत्याही परिस्थितीत एकटे सोडत नाहीत. तुम्ही जेव्हा जेव्हा संकटात असता तेव्हा स्वामी तुमच्या अगदी पाठीशी छायेसारखे उभे असतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वामी भक्ताला कधीही सोडून जात नसले तरी ते त्याची परीक्षा मात्र नक्की घेतात. ही परीक्षा कशासाठी असते? तर ही परीक्षा तुमची श्रद्धा, तुमचा संयम आणि तुमचा स्वामींवरील विश्वास किती घट्ट आहे हे तपासण्यासाठी असते. सोन्याला अग्नीत तापवल्याशिवाय जशी त्याला खरी झळाळी येत नाही, तसेच कठीण प्रसंग आणि संकटांमधून गेल्याशिवाय मानवाचे मन परिपक्व आणि कणखर होत नाही. त्यामुळे तुमच्या आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगांना घाबरून जाऊ नका, कारण हा स्वामींनी घेतलेला तुमचा कस आहे. या परीक्षेत जो टिकून राहतो त्याचा हात स्वामी आयुष्यभरासाठी घट्ट धरून ठेवतात. भक्तांनो, हा पवित्र संदेश ऐकत असताना स्वामींप्रती आपली भक्ती आणि निष्ठा व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. स्वामींचे नामस्मरण ही जगातली अशी एक शक्ती आहे जी सर्वात मोठ्या संकटाचे निवारण करू शकते. तुम्ही कमेंट करून देवाचे नामस्मरण नक्की करा, कारण तुमचा हा एक छोटासा जप स्वामींच्या चरणी रुजू होईल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर पळून जाईल. शेवटी एवढेच सांगेन की निराश होऊ नका, हात टेकू नका आणि मनात नेहमी हा दृढ विश्वास ठेवा की स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे केवळ शब्द नसून स्वामींचे प्रत्येक भक्ताला दिलेले अमर वचन आहे. म्हणूनच देवाचे निरंतर नामस्मरण करत राहा, सत्कर्माच्या मार्गावर चालत राहा आणि स्वामींच्या या परीक्षेला धैर्याने सामोरे जा. स्वामी तुमच्या आयुष्यात नक्कीच आनंदाचा, शांततेचा आणि समाधानाचा प्रकाश आणतील. स्वामी कृपेचा महासागर, भक्ताच्या पाठीशी उभी राहणारी अद्वितीय शक्ती. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र हे केवळ एक कथासंग्रह नसून तो मानवी आयुष्याला योग्य दिशा दाखवणारा आणि संकटाच्या काळात आधार देणारा एक जिवंत प्रकाशस्रोत आहे. जेव्हा जेव्हा माणूस स्वतःच्या आयुष्यात हताश होतो, जेव्हा त्याला वाटू लागते की आता सर्व मार्ग बंद झाले आहेत, तेव्हा स्वामींची लीला त्याला पुन्हा नवीन आशेचा किरण दाखवते. स्वामी समर्थ महाराज हे केवळ अक्कलकोटचे स्वामी नसून ते संपूर्ण ब्रह्मांडाचे स्वामी आहेत. परंतु या विश्वाचे मालक असूनही ते आपल्या अत्यंत साध्या, निष्पाप आणि भोळ्या भक्तांसाठी नेहमी धावून येतात. स्वामींच्या दरबारात श्रीमंत, गरीब, ज्ञानी, अज्ञानी असा कोणताही भेद नाही. तेथे फक्त एकाच गोष्टीला महत्त्व आहे आणि ती गोष्ट म्हणजे भक्ताची निष्पाप भक्ती आणि स्वामींवरील दृढ विश्वास. जर तुमच्याकडे हा विश्वास असेल तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला पराभूत करू शकत नाही. मानवी जीवन हे सुख आणि दुःखाच्या चक्रात अडकलेले आहे. आज जर तुमच्या आयुष्यात दुःखाचे, निराशेचे आणि चिंतेचे ढग साचले असतील, तर हे नेहमी लक्षात ठेवा की या ढगांच्या मागे सुखाच्या आणि समाधानाचा सूर्य दडला आहे. स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधीही दुःखाच्या गर्तेत कायमचे सोडून देत नाहीत. ते भक्ताच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांना केवळ एक परीक्षा म्हणून पाहत असतात. जसा एक शिक्षक आपल्या आवडत्या विद्यार्थ्याला पुढील वर्गात पाठवण्यासाठी त्याची कठीण परीक्षा घेतो, अगदी तसेच स्वामी सुद्धा आपल्या लाडक्या भक्ताला आध्यात्मिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी त्याची परीक्षा घेतात. या परीक्षेतून जात असताना माणसाला वाटू शकते की स्वामी माझे ऐकत नाहीत, पण वस्तुस्थिती अशी असते की स्वामी त्या काळात तुमच्या सर्वात जवळ असतात. स्वामींची कठीण परीक्षा आणि भक्ताची खरी कसोटी.
भक्तांनो, स्वामी परीक्षा नक्की कशाची घेतात? स्वामी तुमच्या धैर्याची, तुमच्या संयमाची आणि तुमच्या भक्तीची परीक्षा घेतात. जेव्हा सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत असतात, तेव्हा स्वामींवर श्रद्धा ठेवणे अत्यंत सोपे असते. परंतु जेव्हा सर्व काही तुमच्या इच्छेविरुद्ध घडत असते, जेव्हा पाऊल उचलणेही कठीण होते आणि प्रत्येक बाजूने केवळ निराशाच हाती येते, तेव्हा स्वामींवर तसाच विश्वास ठेवणे ही खरी कसोटी असते. अनेकदा भक्त संकटाच्या काळात डगमगतात, स्वामींना दोष देऊ लागतात किंवा नामस्मरण सोडून देतात. पण हाच तो काळ असतो जिथे भक्ताने अधिक खंबीर राहणे गरजेचे असते. स्वामी पाहत असतात की हा भक्त केवळ सुखाच्या सोबती आहे की दुःखातही माझ्या चरणी लीन राहणारा खरा निष्ठावंत आहे. तुम्ही इतिहासात किंवा स्वामींच्या लीलांमध्ये पाहिले असेल की स्वामींनी ज्या ज्या भक्तांची कठीण परीक्षा घेतली, त्यांना शेवटी असा आशीर्वाद दिला की त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. त्यामुळे आज जर तुम्ही कोणत्याही मोठ्या संकटातून जात असाल, कर्जाचा डोंगर असेल, आरोग्याची समस्या असेल, कौटुंबिक कलह असतील किंवा नोकरी, व्यवसायात अपयश येत असेल, तर समजून जा की स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा एकच सोपा मार्ग आहे आणि तो म्हणजे अनन्यभावाने स्वामींना शरण जाणे. जेव्हा तुम्ही तुमचा अहंकार बाजूला ठेवून सर्व चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करता, तेव्हा स्वामी त्या संकटाचा भार स्वतःच्या खांद्यावर घेतात आणि तुम्हाला त्यातून सुखरूप बाहेर काढतात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भक्तासाठी अमर्याद दिलासा. स्वामींचे हे 5 शब्द, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे कोणत्याही भक्तासाठी जगातल्या सर्वात मोठ्या शस्त्रापेक्षाही शक्तिशाली आहेत. या शब्दांमध्ये इतकी ताकद आहे की ती मृतप्राय झालेल्या मनातही नवीन चेतना फुंकू शकते. विचार करा, जेव्हा साक्षात ब्रह्मांडाचे स्वामी आपल्या पाठीशी उभे राहण्याचे वचन देतात, तेव्हा आपण या जगात कोणाला आणि कशाला घाबरायचे? मानवी मनात भीती ही केवळ अज्ञानामुळे आणि अविश्वासामुळे निर्माण होते. आपल्याला वाटते की आपण एकटे आहोत, आपल्याला सांभाळणारे कोणी नाही. पण हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. स्वामी समर्थ महाराज प्रत्येक क्षणी, प्रत्येक श्वासासोबत तुमच्या सोबत आहेत. जेव्हा तुम्ही रात्री शांतपणे झोपता आणि उद्याची काळजी तुम्हाला छळत असते, तेव्हा शांत चित्ताने स्वामींचे स्मरण करा. स्वामींना सांगा, हे स्वामी, हे आयुष्य तुमचे आहे. या आयुष्यातील सर्व चांगल्या, वाईट गोष्टी मी तुमच्या चरणी अर्पण करतो. मला या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवा. आणि पहा, स्वामी नक्कीच कोणता ना कोणता मार्ग तुमच्यासाठी खुला करतील. स्वामींचा महिमा असा आहे की ते भक्ताला कधीही उपाशी झोपू देत नाहीत आणि कधीही निराशेच्या गर्तेत होऊन राहू देत नाहीत. फक्त तुमच्या मनात त्यांच्या प्रती यत्किंचितही संशय नसावा. स्वामींवरील अश्रद्धेचा एक छोटासा विचारही तुमच्या आणि स्वामींच्या कृपेच्या मध्ये भिंत बनू शकतो. म्हणूनच पूर्ण समर्पणाने स्वामींवर विश्वास ठेवा. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करण्याचा आणि त्यांच्याशी थेट जोडले जाण्याचा सर्वात सोपा आणि अत्यंत प्रभावशाली मार्ग म्हणजे श्री स्वामी समर्थ या 6 अक्षरी महामंत्राचा जप करणे. या मंत्रात केवळ अक्षरे नाहीत, तर यात ब्रह्मांडातील असीम ऊर्जा सामावलेली आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि प्रेमाने श्री स्वामी समर्थ असा जप करता, तेव्हा तुमच्या सभोवतालची सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि एक अत्यंत पवित्र व सकारात्मक आवरण तुमच्या भोवती तयार होते. हा मंत्र उच्चारताना तुमच्या मनातील सर्व चिंता, भीती आणि नैराश्य हळूहळू नाहीसे होऊ लागते. स्वामींचे नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट वेळेची, जागेची किंवा कठीण नियमांची गरज नाही. तुम्ही काम करत असताना, प्रवास करत असताना, स्वयंपाक करत असताना किंवा विश्रांती घेत असताना मनातल्या मनात स्वामींचे नाव जपू शकता. जितके जास्त तुम्ही नामस्मरण कराल, तितके जास्त तुम्ही स्वामींच्या जवळ जाल. हे नामस्मरण म्हणजे भक्ताने स्वामींना दिलेली एक प्रकारची हाक असते आणि स्वामी आपल्या भक्ताची हाक कधीही निष्फळ जाऊ देत नाहीत. म्हणूनच आजचा हा पवित्र संदेश ऐकत असताना अजिबात आळस करू नका. आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि मनातल्या मनात या मंत्राचा उच्चार करा.
तुमचा हा एक छोटासा जप स्वामींच्या चरणी रुजू होईल आणि तुमच्या जीवनातील अडचणी दूर करण्यास मदत करेल. आजचा दिवस अत्यंत पवित्र. स्वामींच्या या संदेशाचे महत्त्व. हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचणे हा केवळ एक योगायोग नाही. स्वामींच्या इच्छेशिवाय या जगात झाडाचे एक पानही हलत नाही. मग आज हा संदेश तुमच्या समोर येणे हा स्वामींचा एक मोठा संकेत आहे. स्वामींना तुम्हाला सांगायचे आहे की बाळा, खूप झाले तुझे रडणे, खूप सोसलेस तू कष्ट, आता थांब. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. स्वामी आज या संदेशाच्या माध्यमातून तुम्हाला धीर देण्यासाठी आले आहेत. म्हणूनच या संदेशाला सामान्य मानून सोडून देऊ नका किंवा याकडे दुर्लक्ष करू नका. अनेकदा आपण आयुष्यात इतके व्यस्त असतो किंवा चिंतेत बुडालेले असतो की देवाकडून मिळणारे संकेत आपण ओळखू शकत नाही. आज स्वामींनी तुम्हाला हा संदेश पाठवून हे सिद्ध केले आहे की ते तुमची प्रत्येक प्रार्थना ऐकत आहेत, तुमचे प्रत्येक अश्रू पाहत आहेत. तुमच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी आणि तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य आणण्यासाठी स्वामी सज्ज झाले आहेत. फक्त अट एकच आहे, तुम्ही स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे आणि संयमाने स्वामींच्या वेळेची वाट पाहिली पाहिजे. स्वामींची वेळ जेव्हा येते तेव्हा चमत्कार घडतात. स्वामींच्या भक्ताची जीवनशैली आणि कर्मविचार. स्वामी समर्थ महाराज केवळ नामस्मरण करायला सांगत नाहीत, तर माणसाला एक चांगला आणि नीतिमान माणूस बनण्याचा संदेश देतात. स्वामींचा स्पष्ट नियम आहे की भक्ताने नेहमी सत्कर्माच्या मार्गावर चालले पाहिजे. कोणाचेही वाईट न चिंतणे, कोणालाही न दुखवणे, गरिबांना व गरजूंना मदत करणे आणि निसर्गाशी व प्राण्यांशी दयाळूपणे वागणे हीच खरी स्वामी भक्ती आहे. जर तुम्ही मुखाने स्वामींचे नाव घेत असाल आणि मनात इतरांबद्दल द्वेष, मत्सर किंवा कपट ठेवत असाल, तर स्वामींची कृपा तुमच्यावर कधीही होणार नाही. स्वामींना शुद्ध मन आणि निष्पाप भाव अत्यंत प्रिय आहे. जसे छोटे मूल आपल्या आईवर पूर्ण विश्वास ठेवते आणि आईच्या कुशीत निर्भयपणे झोपते, तसाच भाव भक्ताचा स्वामींप्रती असावा. जेव्हा तुम्ही तुमचे मन शुद्ध ठेवून कर्म कराल, तेव्हा तुमच्या कर्माचे फळ स्वामी स्वतः तुम्हाला उत्तम प्रकारे देतील. आयुष्यात कितीही संकटे आली तरी सत्याचा आणि धर्माचा मार्ग सोडू नका. स्वामींच्या परीक्षेला सामोरे जाताना तुमचे आचरण शुद्ध असणे हे सर्वात मोठे शस्त्र आहे. कठीण प्रसंगात मन शांत ठेवण्याचे रहस्य आणि स्वामींवरील समर्पण. जेव्हा आयुष्यात वादळ येते तेव्हा वृक्ष जितका ताठ उभा राहण्याचा प्रयत्न करतो, तितका तो तुटण्याची शक्यता जास्त असते. पण जे छोटे रोपटे वादळासमोर झुकते, ते वादळ निघून गेल्यावर पुन्हा ताठ उभे राहते. आपल्या आयुष्यातही जेव्हा कठीण प्रसंग येतात, तेव्हा स्वामींच्या इच्छेसमोर स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून नतमस्तक होणे शिकले पाहिजे. स्वामी, ही तुमची इच्छा आहे आणि मला माहीत आहे की तुम्ही माझे कधीही वाईट करणार नाही, असा विचार करून शांत राहणे म्हणजेच समर्पण. समर्पण म्हणजे सर्व काही सोडणे नव्हे, तर सर्व काळजी स्वामींवर सोपवून आपले प्रयत्न प्रामाणिकपणे चालू ठेवणे. जेव्हा तुम्ही म्हणता की स्वामी, मी थकलो आहे, आता तुम्हीच सांभाळा, तेव्हा स्वामींच्या अद्भुत लीलेला सुरुवात होते. स्वामी अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. वैद्यकीय शास्त्राने हात टेकलेले रुग्ण स्वामी कृपेने नवसंजीवनी मिळवून उठून बसले आहेत. दिवाळखोरीत निघालेले लोक पुन्हा वैभवाच्या शिखरावर पोहोचले आहेत आणि निराशेच्या अंधारात असलेले लोक आनंदाने जगू लागले आहेत. हे सर्व चमत्कार केवळ आणि केवळ स्वामींवरील अढळ श्रद्धेमुळे घडले आहेत. आयुष्यात कधीही स्वतःला एकटे समजू नका. तुमच्या पाठीशी साक्षात अक्कलकोटचे ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराज उभे आहेत. परिस्थिती कितीही कठीण असो, आर्थिक चणचण असो, आजारपण असो वा मानसिक ताण असो, हे सर्व दिवस निघून जातील. कारण वेळ ही बदलत असते आणि स्वामींची कृपा ही शाश्वत असते. आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यात एक नवीन पहाट घेऊन आला आहे. आज स्वामींनी तुम्हाला संदेश देऊन तुमच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला आहे. या संदेशाचा मान ठेवा. देवाचे म्हणजेच स्वामी समर्थ महाराजांचे मनापासून नामस्मरण करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून आपली उपस्थिती व भक्ती स्वामींच्या चरणी नोंदवा आणि एक नवीन उत्साह व सकारात्मकता घेऊन आपल्या कर्माला लागा.
स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत, तुमच्या घरातील सर्व संकटे, आजारपण आणि दारिद्र्य दूर करून तुम्हाला उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य, शांती व समृद्धी देवोत, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. भक्तांनो, जेव्हा आपण स्वामींच्या भक्तीच्या या अथांग प्रवासात अधिक खोलवर उतरतो, तेव्हा आपल्याला जाणवते की स्वामींचे अस्तित्व केवळ अक्कलकोटच्या भूमीपुरते किंवा भूतकाळातील प्रसंगांपुरते मर्यादित नाही. स्वामी समर्थ महाराज हे काल, आज आणि उद्या तिन्ही काळात तितकेच जिवंत, जागृत आणि तत्पर आहेत. माणसाचे शरीर नष्ट होऊ शकते, पण भगवंताचे तत्व आणि भक्तावरील त्याचे प्रेम कधीही संपत नाही. म्हणूनच आज या आधुनिक युगात, धकाधकीच्या आणि धावपळीच्या आयुष्यात जेव्हा आपण मानसिकदृष्ट्या खचून जातो, तेव्हा स्वामींचे नामस्मरण आपल्या मनाला शांत करणारी संजीवनी ठरते. आजकालच्या जगात माणसाला सर्वात मोठा त्रास कशाचा असेल, तर तो म्हणजे मानसिक अस्वस्थता आणि एकटेपणा. हजारो लोकांच्या गर्दीत राहूनही, सोशल मीडियाच्या जगात हजारो मित्रांशी जोडलेले असूनही, आतून माणूस एकाकी पडत चालला आहे. स्वतःची सुखद दुःखे कोणाजवळ बोलावीत, कोणावर डोळे झाकून विश्वास ठेवावा, असा प्रश्न जेव्हा माणसाला पडतो, तेव्हा स्वामी समर्थ महाराज त्याच्या मनात आशेचा दिवा पेटवतात. स्वामी सांगतात की, बाळ, या जगातील माणसे त्यांच्या गरजेनुसार बदलतील, पण तुझा हा स्वामी तुझ्यासाठी कालही तिथेच होता, आजही इथेच आहे आणि उद्याही तुझ्यासोबतच असेल. जेव्हा जेव्हा तुम्ही आयुष्यात निराश होता, जेव्हा तुम्हाला वाटते की तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळत नाहीये, तेव्हा स्वामींच्या न्यायपद्धतीवर विश्वास ठेवा. देवाच्या घरात उशीर असू शकतो, पण अंधार कधीही नसतो. स्वामी तुमच्या प्रत्येक कष्टाची, प्रत्येक घामाच्या थेंबाची नोंद ठेवत असतात. अनेकदा आपल्याला हवे असलेले तात्काळ मिळत नाही, कारण स्वामींना माहीत असते की कोणती गोष्ट आपल्याला कधी आणि किती प्रमाणात द्यायची आहे. लहान मूल जेव्हा आगीकडे किंवा शस्त्राकडे हात भलत्याच वेळेस लावते, तेव्हा आई त्याला प्रेमाने बाजूला करते. तसेच स्वामी सुद्धा आपल्याला चुकीच्या गोष्टींपासून किंवा अयोग्य वेळेपासून वाचवत असतात. त्याला आपण अपयश समजतो, पण ती स्वामींची आपल्यावर असलेली कृपाच असते. स्वामींच्या भक्ताच्या आयुष्यात एका गोष्टीला अत्यंत महत्त्व आहे आणि ती गोष्ट म्हणजे सोशिकपणा आणि श्रद्धा. जेव्हा स्वामी आपली परीक्षा घेतात, तेव्हा ते केवळ आपली दुःखे वाढवत नाहीत, तर त्या दुःखांचा सामना करण्याची ताकदही आपल्याला देत असतात. संकट आले की आपण लगेच घाबरून जातो, लोकांकडे मदतीची याचना करू लागतो. पण माणसाकडे मागायला गेलात तर तो तुम्हाला तुच्छ लेखेल किंवा तुमच्या हतबलतेचा फायदा घेईल. याउलट, जर तुम्ही स्वामींच्या चरणी जाऊन झोळी पसरली, तर स्वामी तुम्हाला कधीही रिकाम्या हाताने परत पाठवणार नाहीत. माणसाकडे मागण्यापेक्षा ब्रह्मांडाच्या मालकाकडे मागा, जो देणारा श्रेष्ठ आहे आणि कधीही उपकार दाखवत नाही. या विश्वातील प्रत्येक जीवाला स्वामींचे प्रेम हवे असते, पण ते मिळवण्यासाठी भक्ताचे हृदय निष्पाप असावे लागते. स्वामींना देखावा, मोठेपणा किंवा कर्मकांड अजिबात आवडत नाही. तुम्ही स्वामींसमोर किती महागडी फुले वाहिली किंवा किती मोठा प्रसाद ठेवला याने स्वामी प्रसन्न होत नाहीत. स्वामींना प्रसन्न करतो तो भक्ताचा अश्रू, भक्ताची अंतःकरणातून आलेली हाक आणि त्याचा निष्कपट भाव. जर तुम्ही साध्या पाण्याचा एक घोटही स्वामींना भावपूर्ण अर्पण केला, तर स्वामी तो अत्यंत आनंदाने स्वीकारतात. म्हणूनच आपल्या भक्तीत कोणताही देखावा आणू नका. जे काही आहे ते स्वामींसमोर उघड्या पुस्तकासारखे मांडून ठेवा. अनेक भक्तांच्या मनात असा प्रश्न येतो की, आम्ही तर रोज स्वामींचे नामस्मरण करतो, तरीही आमच्याच आयुष्यात एवढी संकटे का? या प्रश्नाचे उत्तर फार सोपे आहे. जेव्हा तुम्ही स्वामींच्या चरणी जाता, तेव्हा स्वामी सर्वात आधी तुमचे जुने संचित, तुमचे पूर्वकर्माचे दोष संपवण्याचा प्रयत्न करतात. जसे एखाद्या घरात नवीन सुंदर फर्निचर आणण्यापूर्वी जुना कचरा आणि जळमटे साफ करावी लागतात, तसेच स्वामी तुमच्या आयुष्यात मोठे सुख देण्यापूर्वी तुमच्या पूर्वकर्माचे वाईट फळ लवकरात लवकर संपवून टाकतात. तो कचरा साफ होताना होणारा त्रास म्हणजेच तुमची परीक्षा असते. हा त्रास संपला की मग स्वामींच्या कृपेचा वर्षाव अखंडपणे सुरू होतो. नामस्मरणाची ताकद ही केवळ अध्यात्मापुरती मर्यादित नाही,
तर ती तुमच्या विचारसरणीला आणि संपूर्ण आयुष्याला एक नवीन सकारात्मक वळण देते. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करताना तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होते. जेव्हा तुम्ही सतत स्वामींच्या नामात लीन असता, तेव्हा वाईट विचार, राग, मत्सर, भीती आणि चिंता तुमच्या जवळही भटकू शकत नाहीत. तुमचे मन एकाग्र होते आणि तुम्हाला प्रत्येक समस्येवर योग्य मार्ग दिसू लागतो. म्हणूनच दिवसातून काही वेळ तरी शांत बसून, डोळे मिटून स्वामींच्या मूर्तीचे किंवा तसबिरीचे ध्यान करा आणि मनातल्या मनात स्वामींशी संवाद साधा. स्वामींशी बोलताना अजिबात संकोच करू नका. जसे तुम्ही तुमच्या सर्वात जवळच्या मित्राशी किंवा आईशी बोलता, तसेच स्वामींशी बोला. त्यांना सांगा, स्वामी, आज मला खूप भीती वाटत आहे, किंवा स्वामी, आज माझे मन खूप अस्वस्थ आहे. जेव्हा तुम्ही तुमचे मन स्वामींसमोर मोकळे करता, तेव्हा तुमचे अर्धे वजन तिथेच हलके होते आणि थोड्याच वेळात तुमच्या मनाला एक वेगळीच शांती आणि तृप्ती लाभेल. स्वामी भक्ताच्या प्रत्येक शब्दाला, प्रत्येक श्वासाला ऐकत असतात. ते कधीही भक्ताचा हात सोडत नाहीत. आजच्या या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा एकदा स्वामींच्या त्या महान वचनाची आठवण करून द्यायची आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वचनावर ज्याचा अढळ विश्वास आहे, त्याला या जगात कसलीही उणीव भासू शकत नाही. मग आजूबाजूची परिस्थिती कितीही वाईट असो, जग तुमच्या विरोधात उभे राहो, किंवा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटत असोत, स्वामींचा हा शब्द तुमच्या सोबत आहे. स्वामींनी जर पाठीशी राहण्याचे वचन दिले आहे, तर ते शेवटपर्यंत निभावतात. म्हणूनच भक्तांनो, निराश होणे थांबवा आणि आपल्या कर्माला लागा. स्वामींवर पूर्ण भरवसा ठेवून टाकलेले प्रत्येक पाऊल तुम्हाला यशाच्या आणि शांतीच्या दिशेने घेऊन जाईल. स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण अखंड चालू ठेवा. कमेंट बॉक्समध्ये अत्यंत प्रेमाने आणि भक्तीने श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करा. स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी नेहमी राहावेत, तुमच्या सर्व चिंता दूर व्हाव्यात आणि तुमच्या घरात उदंड आनंद व समाधान राहावे, हीच स्वामींच्या चरणी पुन्हा एकदा आदरपूर्वक प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचा हा महिमा इतका अगाध आणि अनंतात सामावलेला आहे की जेवढा आपण त्यामध्ये प्रवेश करू, तेवढा आपल्याला स्वामींच्या अथांग कृपेचा आणि प्रेमाचा साक्षात्कार होत राहतो. मानवी जन्माचे सार्थक कशात आहे, स्वामींचा खरा संदेश काय आहे आणि आपण दैनंदिन जीवनात या अध्यात्माचा कसा वापर केला पाहिजे, हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. स्वामी समर्थ महाराज हे केवळ मानवी रूपात आलेले एक महान संत नव्हते, तर ते साक्षात परब्रह्म, साक्षात दत्तात्रेय अवतार होते. त्यांनी अक्कलकोटच्या भूमीत प्रकट होऊन लाखो भक्तांच्या जीवनाला एक नवी दिशा दिली, त्यांचे अज्ञानाचे पटल दूर केले आणि त्यांच्या आयुष्यातील नैराश्याचा अंधार समूळ नष्ट करून टाकला. स्वामींच्या चरित्राचा सखोल अभ्यास केला तर आपल्या लक्षात येते की स्वामींनी कधीही भक्तांना क्लिष्ट किंवा अवघड मार्ग दाखवला नाही. त्यांनी कधीही मोठी कर्मकांडे, कठीण तपश्चर्या किंवा शोषक विधी करायला सांगितले नाहीत. स्वामींचा मार्ग अत्यंत सोपा, सरळ आणि अत्यंत भावुक होता. स्वामी नेहमी सांगायचे की मनाची शुद्धता हीच सर्वात मोठी भक्ती आहे. जर तुमचे मन निर्मळ असेल, तुमच्या मनात कोणाविषयी मत्सर, द्वेष किंवा कपट नसेल, तर स्वामींना प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला वेगळे काहीही करण्याची गरज उरत नाही. साध्या आणि निष्पाप भावाने मारलेली हाक स्वामींपर्यंत क्षणात पोहोचते. परंतु आजच्या आधुनिक जगात माणसाच्या मनावर अपेक्षांचे, तणावाचे आणि स्पर्धेचे एवढे मोठे ओझे साचले आहे की माणसाला शांतता मिळेनाशी झाली आहे. प्रत्येक जण धावपळ करतो आहे, प्रत्येक जण भविष्याच्या चिंतेने ग्रस्त आहे. पण विचार करा, या सर्व धावपळीत आपण आपल्या आत बसलेल्या परमेश्वराला आणि आपल्या पाठीशी उभ्या असलेल्या स्वामींना विसरून जात आहोत का? जेव्हा जेव्हा तुम्ही भविष्याच्या काळजीने रात्रभर जागाल, जेव्हा जेव्हा भीती तुम्हाला ग्रासून टाकेल, तेव्हा स्वामींचे चित्र किंवा मूर्ती डोळ्यांसमोर आणा. स्वामींच्या तेजस्वी डोळ्यांकडे पहा. स्वामींच्या त्या अभय हस्तमेथोद आणि चेहऱ्यावरील हास्यामध्ये जगातील सर्व प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत.
स्वामी नेहमी आपल्या भक्तांना सांगायचे की कर्माचा सिद्धांत हा अटळ आहे. प्रत्येक मानवाला आपल्या कर्माचे फळ हे भोगावेच लागते, मग ते वाईट कर्म असो वा चांगले. परंतु जेव्हा माणूस स्वामी समर्थ महाराजांच्या शरण जातो, जेव्हा तो पूर्ण निष्ठेने स्वामींचे नामस्मरण करू लागतो, तेव्हा कर्माचा तो तीव्र प्रभाव सुद्धा सौम्य होतो. जर तुमच्या नशिबात मोठ्या संकटाचा प्रसंग असेल, तर स्वामींच्या कृपेने तो प्रसंग एका लहानशा दुखापतीसारखा निघून जातो. स्वामी भक्ताचा कर्माचा भार पूर्णपणे नष्ट करत नसले तरी ते त्या भक्ताला ते दुःख सहन करण्याची अगाध ताकद देतात आणि त्याला त्यातून सही सलामत पार पाडतात. अनेकदा भक्ताच्या मनात शंका येते की स्वामी समर्थ महाराजांनी भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे आश्वासन दिले आहे, मग माझ्यावरच एवढी दुःखे का येतात? भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज हे भक्ताचे केवळ ऐहिक सुख पाहणारे देव नाहीत, तर ते भक्ताचा उद्धार करणारे जगद्गुरू आहेत. एखादी माता आपल्या बाळाच्या अंगावर पडलेली घाण साफ करताना बाळाला थोडे चोळावे लागते. बाळ कदाचित रडते, पण ते बाळाच्या चांगल्यासाठीच असते. तसेच स्वामी सुद्धा तुमच्या आत्म्याला शुद्ध करण्यासाठी, तुमच्या मनातील अज्ञान आणि अहंकार काढून टाकण्यासाठी दुःखाची आणि परीक्षेची प्रक्रिया वापरतात. या परीक्षेतून तावून सुलाखून निघालेला भक्त मग कधीही कोणत्याही संकटाला घाबरत नाही. स्वामींचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ हा केवळ 6 अक्षरी शब्द नसून हा एक महामंत्र आहे. या मंत्राच्या उच्चाराने संपूर्ण शरीरात आणि सभोवतालच्या वातावरणात एक दिव्य कंपन निर्माण होते. जेव्हा तुम्ही शांत चित्ताने हा मंत्र जपता, तेव्हा तुमच्या मेंदूतील अस्वस्थता हळूहळू कमी होऊ लागते. शास्त्रीयदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा हे सिद्ध झाले आहे की नामस्मरणामुळे मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि माणसाची निर्णय क्षमता सुधारते. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ असा गजर करता, तेव्हा तुम्ही ब्रह्मांडातील सर्वोच्च ऊर्जेशी जोडले जाता. म्हणूनच स्वामींच्या प्रत्येक भक्ताला माझी ही नम्र विनंती आहे की दिवसातील किमान 15 ते 20 मिनिटे स्वामींच्या नामात घालवा. सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी स्वामींसमोर दिवा लावा, उदबत्ती लावा आणि शांतपणे बसून स्वामींच्या नामाचा जप करा. नामस्मरण करताना मनात इतर कोणतेही विचार आणू नका. केवळ स्वामींचे रूप आणि स्वामींचे चरण आठवा. त्या काही मिनिटात तुम्हाला जो आनंद आणि जी शांती मिळेल, ती जगातील कोणत्याही संपत्तीने खरेदी करता येणार नाही. स्वामी समर्थ महाराजांच्या लीलेमध्ये अनेक कथा आढळतात जिथे स्वामींनी अगदी हतबल आणि निराश झालेल्या भक्तांना नवीन आयुष्य दिले. अक्कलकोटमध्ये जेव्हा स्वामी विराजित होते, तेव्हा तेथील राजांपासून ते अगदी रस्त्यावरील भिकाऱ्यापर्यंत सर्वांना स्वामींनी समान प्रेमाने जवळ केले. स्वामींच्या दृष्टीने कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नव्हते. स्वामींनी नेहमी माणसाला त्याच्या अहंपणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. माणसाचा अहंकार हाच त्याच्या नाशाचे कारण ठरतो. मला सर्व काही समजते, मीच हे सर्व केले आहे, माझ्याशिवाय काही होऊ शकत नाही, हा विचार जेव्हा माणसाच्या मनात येतो, तेव्हा स्वामी त्याची तीच भूमिका मोडून काढतात आणि त्याला जमिनीवर आणतात. त्यामुळे जर स्वामींनी तुम्हाला यश, संपत्ती, पद किंवा मान, सन्मान दिला असेल, तर त्याचा कधीही गर्व करू नका. उलट अधिक नम्र व्हा, स्वामींचे आभार माना आणि त्या संपत्तीचा वापर गरजूंना मदत करण्यासाठी करा. स्वामींचा असा नियम आहे की जो भक्त आपल्या संपत्तीचा आणि शक्तीचा वापर इतरांच्या कल्याणासाठी करतो, स्वामी त्याला आणखी भरभरून देतात. परंतु जो भक्त स्वार्थी बनतो, आपल्या संपत्तीचा गर्व करतो, स्वामी त्याची ती संपत्ती हिरावून घेण्यासही वेळ लावत नाहीत. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या प्रेमाची सीमा नाही. तुम्ही कितीही पापे केली असोत, तुम्ही कितीही चुका केल्या असोत, जर तुम्ही मनापासून पश्चात्ताप करून स्वामींना शरण गेलात, तर स्वामी तुम्हाला माफ करतात आणि प्रेमाने कुशीत घेतात. स्वामी हे वत्सल आईसारखे आहेत. आई जशी आपल्या मुलाच्या चुका पोटात घालते आणि त्याला पुन्हा नव्याने जगण्याची संधी देते, अगदी तसेच स्वामी सुद्धा आपल्या भक्ताच्या चुका क्षमा करून त्याला सन्मार्गावर आणतात. म्हणूनच भूतकाळात काय घडले, माझ्याकडून काय चुका झाल्या, याचा विचार करून स्वतःला दोष देत बसू नका.
आजचा दिवस नवीन आहे, स्वामींचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. आता स्वामींचे नाव घ्या आणि नवीन आयुष्याची सुरुवात करा. आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात जेव्हा कुटुंबातील लोक साथ सोडतात. ज्यांच्यावर आपण सर्वाधिक विश्वास ठेवला तेच लोक पाठीत खंजीर खुपसतात आणि माणूस पूर्णपणे एकटा पडतो. अशा वेळी स्वामींचा आश्रय हाच एकमेव आधार उरतो. स्वामी कधीही तुमचा विश्वासघात करणार नाहीत. मानवी नातेसंबंध हे स्वार्थावर आधारलेले असू शकतात, पण स्वामी आणि भक्ताचे नाते हे केवळ आणि केवळ प्रेमावर आणि निष्ठेवर आधारलेले असते. स्वामी तुम्हाला कधीही सोडणार नाहीत. अट फक्त एवढीच आहे की तुम्ही स्वामींचा हात सोडता कामा नये. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे की भक्ताने आपल्या दैनंदिन जीवनात धैर्य आणि संयम बाळगणे खूप गरजेचे आहे. कोणतीही गोष्ट घाईगडबडीत होत नसते. स्वामींची प्रत्येक गोष्ट घडण्याची एक योग्य वेळ ठरलेली असते. आपण देवाकडे एखादी गोष्ट मागतो आणि ती लगेच मिळाली नाही की निराश होतो, देवाला दोष देऊ लागतो. पण लक्षात ठेवा, स्वामी तुम्हाला तीच गोष्ट देतील जी तुमच्यासाठी खरोखर योग्य आहे आणि ती योग्य वेळीच देतील. जर स्वामी तुम्हाला एखादी गोष्ट देत नसतील तर समजून जा की स्वामींनी तुमच्यासाठी त्यापेक्षाही काहीतरी खूप मोठे आणि सुंदर ठरवून ठेवले आहे. जेव्हा तुम्ही स्वामींच्या परीक्षेमधून जात असता तेव्हा मनात एकच दृढ निश्चय ठेवा, स्वामी माझे आहेत आणि मी स्वामींचा आहे. माझी परीक्षा स्वामी घेत आहेत, तर पार पडण्याची ताकदही स्वामीच देतील. हा विश्वास जर तुमच्या मनात असेल तर जगातली कोणतीही वाईट शक्ती, कोणतीही कठीण परिस्थिती तुम्हाला पराभूत करू शकणार नाही. स्वामींचे नामस्मरण ही एक अशी ढाल आहे जी तुमच्या भोवती सदैव राहते आणि सर्व वाईट दृष्टीपासून, नकारात्मक ऊर्जेपासून आणि संकटांपासून तुमचे रक्षण करते. आजच्या या लेखाद्वारे स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्यापर्यंत हा अत्यंत दिलासा देणारा संदेश पोहोचवला आहे. हा संदेश वाचून किंवा ऐकून झाल्यानंतर तुमच्या मनात एक नवीन आशा, एक नवीन चेतना निर्माण झाली पाहिजे. मनातील सर्व भीती आणि अस्वस्थता काढून टाका. डोळे मिटून स्वामींचे स्मरण करा आणि कमेंट बॉक्समध्ये अत्यंत भावुक होऊन श्री स्वामी समर्थ असे लिहा. तुमचे हे एक नामस्मरण तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाशाचा मार्ग दाखवेल. नेहमी लक्षात ठेवा, स्वामी समर्थ महाराज हे आपल्या सोबतच आहेत. जेव्हा जेव्हा तुम्हाला एकटे वाटेल, जेव्हा जेव्हा अश्रू अनावर होतील, तेव्हा स्वामींची तस्बीर पहा आणि स्वामींचे ते अमर शब्द आठवा, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचा हा वरदहस्त तुमच्या डोक्यावर कायम राहो. तुमचे घर, तुमचे कुटुंब आणि तुमचे आयुष्य नेहमी आनंदाने, समृद्धीने आणि आरोग्याने भरलेले राहो. स्वामींच्या चरणी हीच अनन्यभावाने प्रार्थना. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचा हा महासागर इतका अथांग आणि अमर्याद आहे की यामध्ये आपण जितके खोलवर जाऊ तितकीच आपल्याला आत्मिक शांती, समाधान आणि जीवनाचा खरा अर्थ उलगडत जातो. स्वामींचे विचार आणि त्यांचा संदेश हा केवळ विशिष्ट काळापुरता मर्यादित नसून तो मानवी अस्तित्वाच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येकाला मार्गदर्शन करणारा आणि तारून नेणारा आहे. जेव्हा माणूस या संसारातील मोहाच्या, धकाधकीच्या आणि अनिश्चिततेच्या गर्तेत अडकतो, तेव्हा स्वामींची कृपा ही त्याला सुरक्षित किनाऱ्यावर पोहोचवणारी एक मजबूत नौक ठरते. आपल्या आयुष्यातील दुःखाचे, निराशेचे आणि अपयशाचे मूळ कशात आहे, याचा जर आपण बारकाईने विचार केला तर आपल्याला समजेल की माणसाची अति अपेक्षा आणि अति चिंता हीच त्याच्या दुःखाचे मुख्य कारण असते. आपल्याला भूतकाळातील चुकांचा पश्चात्ताप छळत असतो किंवा भविष्यातील अनिश्चिततेची भीती सतावत असते. या दोन विचारांच्या चक्रव्यूहात अडकून माणूस आपला आजचा, वर्तमानातील सुंदर क्षण गमावून बसतो. स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना नेहमी हाच संदेश देतात की ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत, ज्या गोष्टींवर तुमचा कोणताही ताबा नाही, त्या सर्व गोष्टी ब्रह्मांडाच्या मालकावर म्हणजेच माझ्यावर सोपवून द्या आणि तुम्ही शांत चित्ताने तुमचे कर्म करत राहा. कित्येकदा भक्तांच्या मनात असा प्रश्न येतो की स्वामी समर्थ महाराजांना खरोखर प्रसन्न कसे करायचे? त्यासाठी काही कठीण व्रत, उपवास, अनुष्ठाने किंवा मोठे नवस करावे लागतात का?
याचे उत्तर अत्यंत सोपे आणि सुंदर आहे. स्वामींना तुमच्या बाह्य अवडंबराची किंवा महागड्या वस्तूंची अजिबात गरज नाही. स्वामींना गरज आहे ती फक्त तुमच्या निर्मळ, निष्पाप आणि प्रेमळ हृदयाची. ज्याप्रमाणे एक लहान मूल आपल्या आईसमोर कोणताही आव न आणता पूर्णपणे उघड्या मनाने उभे राहते आणि आईच्या कुशीत शिरल्यावर त्याला जगातील सर्व सुरक्षितता वाटते, अगदी तसेच भक्ताचे नाते स्वामींशी असले पाहिजे. जेव्हा तुम्ही संपूर्ण समर्पणाने स्वामींच्या चरणी नतमस्तक होता, तेव्हा स्वामी तुमचे सर्व अपराध, तुमच्या सर्व चुका क्षणात पोटात घालतात आणि तुम्हाला आपल्या मायेच्या पांघरुणाखाली घेतात. स्वामी समर्थ महाराजांची परीक्षा पद्धत ही अतिशय विलक्षण असते. स्वामी जेव्हा एखाद्या भक्ताची परीक्षा घेतात, तेव्हा ते त्याला सोडून देत नाहीत, तर त्याची आंतरिक क्षमता वाढवत असतात. जसे सोन्याला शुद्ध करण्यासाठी अग्नीत तापावे लागते किंवा हिऱ्याला खरी झळाळी मिळण्यासाठी त्याला पैलू पाडावे लागतात, अगदी तसेच स्वामी सुद्धा आपल्या लाडक्या भक्ताला कठीण प्रसंगातून घालवून परिपक्व बनवतात. या परीक्षेच्या काळात अनेकदा आपल्याला वाटू शकते की जग माझ्या विरोधात गेले आहे, कोणीही माझी हाक ऐकत नाहीये, स्वामी सुद्धा शांत का आहेत? पण भक्तांनो, हे नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा वर्गात परीक्षा सुरू असते, तेव्हा शिक्षक नेहमी शांत असतात. शिक्षक शांत आहेत याचा अर्थ ते निघून गेले आहेत असा होत नाही, तर ते तुमच्यावर बारीक लक्ष ठेवून असतात. स्वामी सुद्धा परीक्षेच्या काळात तुमच्या सर्वात जवळ असतात आणि तुम्ही कसे पाऊल उचलत आहात हे पाहत असतात. या कठीण काळात जो भक्त डगमगत नाही, ज्याचा स्वामींवरील विश्वास यत्किंचितही ढळत नाही, ज्याच्या मुखातून श्री स्वामी समर्थ हा जप थांबत नाही, तो भक्त त्या परीक्षेतून केवळ उत्तीर्णच होत नाही, तर स्वामी त्याला असा अनमोल आशीर्वाद देतात की त्याचे संपूर्ण आयुष्य आनंदाने आणि वैभवाने भरून जाते. म्हणूनच आज जर तुमच्या आयुष्यात अत्यंत वाईट प्रसंग सुरू असेल, कौटुंबिक कलह असतील, आर्थिक विवंचना असेल, आरोग्याचा मोठा प्रश्न उभा राहिला असेल किंवा मानसिक तणावाने तुम्ही त्रासलेले असाल, तर अजिबात निराश होऊ नका. हा काळ सुद्धा निघून जाईल. परिस्थिती कशीही असली तरी ती शाश्वत नसते, बदल हा निसर्गाचा नियम आहे. पण स्वामींची कृपा मात्र सदैव शाश्वत आणि अखंड राहणारी आहे. स्वामींच्या नामस्मरणाची ताकद ही अद्भुत आणि अगाध आहे. श्री स्वामी समर्थ हा 6 अक्षरी महामंत्र म्हणजे साक्षात सिद्ध मंत्र आहे. जेव्हा आपण या मंत्राचा जप करतो, तेव्हा आपल्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा, वाईट विचार आणि दुष्ट शक्ती हळूहळू नाहीशा होऊ लागतात. आपल्या घरात आणि मनात एक अत्यंत पवित्र, सकारात्मक आणि शांत वातावरण निर्माण होते. नामस्मरण करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही विशिष्ट वेळेची किंवा कडक नियमांची बंधने नाहीत. तुम्ही उठताना, बसताना, काम करताना, प्रवास करताना किंवा रात्री झोपताना सुद्धा मनामध्ये स्वामींच्या नामाचा जप करू शकता. जितके जास्त तुमचे मन स्वामींच्या नामात रमेल, तितके तुमचे मन शांत, स्थिर आणि निर्भय बनेल. नामस्मरण म्हणजे केवळ तोंडाने शब्द उच्चारणे नव्हे, तर तो स्वामींशी केलेला एक आतला थेट संवाद असतो. जेव्हा तुम्ही श्रद्धेने स्वामींचे नाव घेता, तेव्हा तुमची हाक थेट अक्कलकोटच्या ब्रह्मांड नायकापर्यंत पोहोचते. स्वामी आपल्या भक्ताची हाक कधीही निष्फळ जाऊ देत नाहीत. आज हा संदेश वाचताना किंवा ऐकताना तुमच्या मनात स्वामींप्रती असलेला भाव आणखी घट्ट करा. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ असे लिहा. हा केवळ एक कमेंट करण्याचा प्रकार नाही, तर स्वामींच्या चरणी आपली उपस्थिती लावण्याचा आणि आपले श्रद्धापुष्प अर्पण करण्याचा एक अत्यंत पवित्र मार्ग आहे. स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला केवळ भक्ती करायला सांगितली नाही, तर सत्कर्माच्या आणि नीतिमत्तेच्या मार्गावर चालायला शिकवले आहे. स्वामींचा स्पष्ट संदेश आहे की कोणत्याही प्राण्याला, गरीबाला किंवा असहाय्य माणसाला त्रास देऊ नका. इतरांचे वाईट चिंतून केलेली कोणतीही पूजा अर्चा स्वामींना कधीही स्वीकार्य असत नाही. जर तुमच्या हातून कोणाची सेवा घडत असेल, कोणाच्या दुःखात तुम्ही मदतीचा हात पुढे करत असाल, तर समजून जा की स्वामी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत. माणसाने आपले आचरण शुद्ध ठेवावे,
सत्याचा मार्ग सोडू नये आणि आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा किंवा ज्ञानाचा अहंकार धरू नये. अहंकार हा भक्तीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. जेव्हा अहंकार गळून पडतो तेव्हाच स्वामींच्या कृपेचा अनुभव येतो. जीवनात येणाऱ्या संकटांना सामोरे जाताना स्वामींच्या एका अमर आणि महाशक्तिशाली वाक्याची आठवण नेहमी ठेवा, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ 4-5 शब्द नसून हे स्वामींनी प्रत्येक भक्ताला दिलेले अभयवचन आहे. साक्षात ब्रह्मांडाचे मालक, ज्यांच्या एका कृपादृष्टीने अशक्य गोष्टी शक्य होतात, ते स्वामी जेव्हा तुमच्या पाठीशी उभे आहेत, तर मग तुम्ही या जगात कोणाला घाबरायचे? कसली काळजी करायची? भीती ही केवळ अज्ञानातून जन्माला येते. जेव्हा तुम्हाला जाणीव होते की स्वामी तुमचा हात धरून आहेत, तेव्हा सर्व भीती, सर्व चिंता धुरासारख्या हवेत विरून जातात. म्हणूनच भक्तांनो, आजचा हा पवित्र दिवस तुमच्या आयुष्यात एक नवीन आशा घेऊन आला आहे. स्वामींनी आज या संदेशाच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा एकदा धीर दिला आहे, तुमच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला आहे. भूतकाळातील चिंता सोडून द्या, भविष्याची भीती मनातून काढून टाका आणि स्वामींच्या चरणी पूर्णपणे समर्पित होऊन आजचा दिवस आनंदाने जगा. देवाचे म्हणजेच स्वामी समर्थ महाराजांचे निरंतर नामस्मरण करा, सत्कर्माच्या मार्गावर चालत राहा आणि स्वामींच्या या लीलेचा एक भाग बना. स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करोत, तुमच्या घरातील सर्व संकटे, दुःख आणि आजारपण दूर करून तुम्हाला उदंड आयुष्य, सुख, शांती आणि समृद्धी देवोत, हीच स्वामींच्या श्रीचरणी प्रार्थना. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीची ही अमृतधारा जितकी वाहत राहील, तितकीच ती भक्ताच्या मनातील सर्व प्रकारची जळमटे, शंका आणि दुःख धुवून टाकण्यास समर्थ आहे. जेव्हा आपण स्वामींच्या विचारसरणीचे आणि त्यांच्या जीवनलीलांचे बारकाईने अवलोकन करतो, तेव्हा आपल्याला लक्षात येते की स्वामींचे प्रत्येक रूप, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती ही मानवी कल्याणासाठीच घडली होती. अक्कलकोटच्या त्या पवित्र भूमीमध्ये वटवृक्षाच्या छायेत बसलेले स्वामी समर्थ महाराज हे केवळ देहान तेथे उपस्थित नव्हते, तर ते विश्वातील अथांग ऊर्जेचे केंद्रस्थान होते. आजही जे भक्त अक्कलकोटला जातात किंवा आपल्या घरात अत्यंत भावुक होऊन स्वामींच्या तसबिरी समोर नतमस्तक होतात, त्यांना स्वामींच्या जिवंत अस्तित्वाचा अनुभूतीपूर्वक भास होतो. मानवी मनाची रचना ही अत्यंत चंचल आहे. एका क्षणात मन आकाशात भरारी घेते, तर दुसऱ्याच क्षणात ते निराशेच्या गर्तेत खोलवर बुडून जाते. या चंचल मनाला स्थिर करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे स्वामींच्या चरणी पूर्ण समर्पण करणे. समर्पण म्हणजे काय? बरेच लोक समजतात की सर्व काही सोडून देणे म्हणजे समर्पण. पण स्वामींच्या दृष्टीने समर्पण म्हणजे स्वतःचे कर्तव्य पूर्ण क्षमतेने करणे आणि त्याच्या फळाची चिंता स्वामींवर सोपवणे. जेव्हा तुम्ही एखादे काम करता आणि मनात विचार ठेवता की हे कार्य मी करत नसून माझ्या मागे उभे असलेले स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून करवून घेत आहेत, तेव्हा त्या कार्यातील अहंकार नष्ट होतो आणि त्या कर्माचे संपूर्ण फळ स्वामींच्या कृपेने अत्यंत फलदायी ठरते. अनेकदा आपण पाहतो की माणसाच्या आयुष्यात अचानक असा एखादा काळ येतो जिथे सर्व गोष्टी उलट्या घडायला लागतात. नोकरीत अडचणी येतात, धंद्यात मोठा तोटा होतो, अंगात एखादा कठीण आजार उद्भवतो किंवा ज्या नातेवाईकांवर आपण जीवापाड प्रेम केले तेच पाठीत खंजीर खुपसतात. अशा वेळी माणसाचा देवावरील विश्वास डळमळू लागतो. माणूस विचार करतो की मी तर रोज स्वामींची पूजा करतो, रोज आरती करतो, मग माझ्यावरच स्वामींनी एवढा मोठा अन्याय का केला? पण भक्तांनो, हा विचार पूर्णपणे चुकीचा आणि अज्ञानाचा आहे. स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तावर कधीही अन्याय करत नाहीत. ज्याप्रमाणे एखादी माता आपल्या आजारी पडलेल्या मुलाला बरे करण्यासाठी कडू औषध पाजते किंवा डॉक्टर त्याच्यावर शस्त्रक्रिया करतो, त्या शस्त्रक्रियेच्या वेळी बाळाला तीव्र वेदना होतात, बाळ आईकडे रागाने पाहते आणि रडते, पण ती माता आणि तो डॉक्टर बाळाच्या भल्यासाठीच ती वेदना त्याला देत असतात. अगदी तसेच स्वामी सुद्धा आपल्या भक्ताच्या पूर्वजन्मीच्या पापांचा, कर्मांचा निचरा करण्यासाठी त्याला दुःखाच्या आणि कठीण प्रसंगाच्या भट्टीमध्ये तापवतात. ती वेदना तुम्हाला तात्पुरती वाटू शकते, पण त्या वेदनेच्या पलीकडे स्वामींनी तुमच्यासाठी अत्यंत सुंदर,
शांत आणि समृद्ध आयुष्य राखून ठेवलेले असते. ही गोष्ट ज्या भक्ताला समजली तो संकटाच्या काळात रडण्याऐवजी अधिक खंबीरपणे स्वामींचे नामस्मरण करू लागतो. स्वामी समर्थ महाराजांची कृपा मिळवण्यासाठी भक्तामध्ये 3 गोष्टींची अत्यंत गरज असते: श्रद्धा, सबुरी आणि शुद्ध आचरण. श्रद्धा म्हणजेच स्वामींवर असलेला असा अढळ विश्वास जो जगातली कोणतीही शक्ती हलवू शकत नाही. सबुरी म्हणजेच स्वामींच्या वेळेची वाट पाहण्याचा संयम. स्वामींच्या दरबारात प्रत्येक कर्माचे फळ ठरलेले असते, पण ते योग्य वेळीच मिळते. घाईगडबडीत मिळणारी गोष्ट टिकत नाही, पण स्वामींनी योग्य वेळी दिलेली गोष्ट जन्माजन्मांतराचे कल्याण करून जाते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शुद्ध आचरण. जर तुम्ही इतरांचे नुकसान करून, कोणाचा हक्क मारून स्वामींची भक्ती करत असाल, तर स्वामी तुम्हाला कधीही स्वीकारणार नाहीत. स्वामींना गरिबांची सेवा, मुक्या प्राण्यांवर दया आणि निस्वार्थ भाव अत्यंत प्रिय आहे. आपल्या दैनंदिन जीवनात स्वामींच्या नामस्मरणाचे महत्त्व शब्दातीत आहे. श्री स्वामी समर्थ या 6 अक्षरी महामंत्रात संपूर्ण ब्रह्मांडाचे सार सामावलेले आहे. जेव्हा तुम्ही हा मंत्र मनातल्या मनात उच्चारता, तेव्हा तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये एक प्रकारची सकारात्मक स्पंदने निर्माण होतात. ही स्पंदने तुमच्यातील नैराश्य, आळस आणि भय दूर पळवून लावतात. नामस्मरणासाठी कोणत्याही कठीण विधीची, होमहवनाची किंवा अथांग वेळेची गरज नाही. तुम्ही गाडी चालवत असताना, घरात स्वयंपाक करत असताना किंवा ऑफिसमध्ये बसून काम करत असतानाही मनात स्वामींचे नाव जपू शकता. नामस्मरण ही भक्ताने स्वामींशी जोडलेली एक अदृश्य रेशमी गाठ असते, जी माणसाला प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढते. म्हणूनच भक्तांनो, आजचा हा पवित्र संदेश वाचत असताना तुमच्या मनात स्वामींप्रती असलेला भाव आणखी दृढ करा. या संदेशाचा आदर करा आणि कमेंट बॉक्समध्ये अत्यंत भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ असे लिहा. जेव्हा तुम्ही स्वामींचे नाव कमेंट करता किंवा ते इतरांना सांगतात, तेव्हा तुम्ही एका प्रकारे स्वामींच्या नामाचा प्रसार करत असता. आणि स्वामींच्या नामाचा प्रसार करणाऱ्या भक्तावर स्वामींची कृपा नेहमी अपरंपार राहते. तुमचे एक लहानसे नामस्मरण कोणाचे तरी बुडणारे मन सावरू शकते, कोणाला तरी नवीन जगण्याची उमेद देऊ शकते. शेवटी स्वामी समर्थ महाराजांच्या त्या अभयवचनाची पुनरावृत्ती करा जे प्रत्येक भक्ताचा आत्मा आणि ढाल आहे: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा साक्षात ब्रह्मांडाचे स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत, तेव्हा या जगात तुम्हाला घाबरवण्याची ताकद कोणामध्येही नाही. सर्व चिंता, सर्व भीती आणि सर्व ताणतणाव स्वामींच्या चरणी अर्पण करा. डोक्यावरून चिंतेचे ओझे उतरवून ठेवा आणि मोकळ्या श्वासाने, नवीन आशेने आयुष्याला सामोरे जा. स्वामींचे कृपाछत्र तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या घरावर सदैव असेच राहो. स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत. तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि समृद्धी देवोत, हीच स्वामींच्या श्रीचरणी मनोभावे प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या या महिमा आणि विचारांच्या प्रवाहात आपण जितके अधिक पुढे जाऊ, तितकीच आपल्याला या संसारातील दुःखांची तुच्छता आणि स्वामींच्या कृपेची असीम अनुभूती जणू प्रत्यक्ष जाणवू लागते. मानवी जीवनाची रचनाच अशी आहे की येथे कोणताही प्रसंग, कोणतीही वेळ किंवा कोणतीही अडचण कायमस्वरूपी टिकून राहत नाही. परंतु माणूस आपल्या अज्ञानामुळे तात्कालिक संकटालाच आपले संपूर्ण भविष्य समजून बसतो आणि हताश होतो. अशा वेळी स्वामी समर्थ महाराजांची शिकवण ही अज्ञानाचा अंधार दूर करणारा एक तळपता प्रकाशस्तंभ ठरते. अनेकदा भक्तांच्या मनात हा विचार येतो की स्वामींच्या चरणी जाऊन आपण नेमके काय मागितले पाहिजे. बरेच जण स्वामींकडे धन, संपत्ती, गाडी, बंगला किंवा ऐहिक सुखांची याचना करतात. पण विचार करा, या सर्व गोष्टी तात्पुरत्या आहेत. आज ज्या संपत्तीचा माणसाला गर्व असतो, ती उद्या राहतेच असे नाही. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी जर खरोखर काही मागायचे असेल, तर स्वामींकडे अढळ भक्ती, अखंड नामस्मरण आणि कठीण प्रसंगात टिकून राहण्याचे धैर्य मागा. कारण जर तुमच्याकडे स्वामींवरील अढळ भक्ती आणि धैर्य असेल,
तर जगातील सर्व सुख समृद्धी ही आपोआप तुमच्या पावलांशी लोळण घेईल. स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्ताला कठीण परिस्थितीतून नेत असताना त्याची खरी आत्मशक्ती जागी करत असतात. जसे एखाद्या बाळाला चालायला शिकवताना आई सुरुवातीला त्याचा हात धरते, पण बाळ जेव्हा स्वतःच्या पायांवर उभे राहण्याचा प्रयत्न करते तेव्हा आई थोडा वेळ आपला हात बाजूला घेते. बाळ धडपडते, कदाचित पडते सुद्धा, पण आई तिथेच जवळ उभी राहून त्याला पाहत असते. त्या क्षणी बाळ विचार करू शकते की आईने माझा हात का सोडला, पण आईला माहीत असते की बाळाला स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहण्यासाठी हा अनुभव आवश्यक आहे. स्वामी सुद्धा अगदी तसेच करतात. जेव्हा स्वामी तुम्हाला संकटात थोडे एकटे सोडल्यासारखे वाटतात तेव्हा ते तुम्हाला अधिक मजबूत बनवत असतात. स्वामींच्या भक्ताच्या जीवनात समर्पण भाव हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जेव्हा तुम्ही स्वामींसमोर जाता तेव्हा तुमचा संपूर्ण अहंकार, तुमचे सर्व ज्ञान आणि तुमची सर्व सत्ता बाहेर ठेवून जा. स्वामींच्या दरबारात फक्त निष्पाप, भावुक आणि आर्त हाकेलाच स्थान आहे. जेव्हा भक्त स्वामींना म्हणतो की स्वामी, मी माझे सर्व प्रयत्न केले आहेत, आता माझ्या हातात काहीही उरलेले नाही, आता तुम्हीच माझे रक्षण करते आहात, तेव्हा साक्षात स्वामी त्या भक्ताच्या जीवनाची सूत्रे आपल्या हातात घेतात. आणि एकदा का तुमच्या आयुष्याची सूत्रे अक्कलकोटच्या राजाधिराज योगीराजांच्या हातात गेली की मग जगातील कोणतीही नकारात्मक ऊर्जा तुमचे वाईट करू शकत नाही. आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा माणसाला मत्सराचा आणि रागाचा सामना करावा लागतो. लोक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील, तुमच्या कर्मावर शंका घेतील किंवा तुम्हाला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करतील. पण अशा वेळी स्वामींच्या भक्ताने कधीही प्रतिशोध घेण्याचा किंवा मनात राग धरण्याचा मार्ग निवडू नये. स्वामी नेहमी सांगतात की तुमचे कर्म शुद्ध ठेवा. जो तुमचे वाईट करेल त्याचा हिशोब चुकता करण्यासाठी स्वामी समर्थ महाराज समर्थ आहेत. तुम्ही फक्त तुमच्या भक्तीवर आणि तुमच्या सत्कर्मावर लक्ष केंद्रित करा. स्वामींच्या न्यायाची चाके हळू फिरतात, पण ती अत्यंत अचूक आणि न्याय्य असतात. स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणात म्हणजेच श्री स्वामी समर्थ या महामंत्रात विश्वातील सर्वात मोठी शांती सामावलेली आहे. जेव्हा मन खूप चिंताक्रांत असेल, जेव्हा रात्री झोप येत नसेल, जेव्हा विचारांचे वावटळ डोक्यात उठले असेल, तेव्हा शांतपणे एका जागी बसा, डोळे मिटा आणि स्वामींचे तेजस्वी रूप मनामध्ये आणून या मंत्राचा उच्चार करा. अवघ्या काही मिनिटात तुमच्या हृदयाची धडधड शांत होईल, मनातील विचार स्थिर होतील आणि तुम्हाला एका असीम शांतीचा अनुभव येईल. हे नामस्मरण म्हणजेच स्वामींशी जोडलेली एक थेट ऊर्जावाहिनी आहे. म्हणूनच भक्तांनो, आज हा संदेश वाचताना स्वामींच्या या अपार कृपेची जाणीव आपल्या मनात ठेवा. हा लेख फक्त वाचून सोडून देण्यासारखा नाही, तर स्वामींनी आज तुम्हाला दिलेला हा एक प्रेमाचा आणि धैर्याचा कॉल आहे. स्वामींच्या या पवित्र नामाचा सन्मान करण्यासाठी आणि स्वामींप्रती आपली अढळ निष्ठा व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये अत्यंत भक्तिभावाने आणि लीन होऊन श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. तुमचे हे एक नामस्मरण तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता दूर पळवून लावेल आणि तुमच्या घरात आनंदाची नवी पहाट घेऊन येईल. नेहमी स्वामींच्या या अद्भुत आणि अमर वचनाचे स्मरण करत राहा, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, तेव्हा कोणत्याही कठीण प्रसंगाला, आजारपणाला किंवा आर्थिक समस्येला घाबरण्याचे अजिबात कारण नाही. आपल्या कर्माचा मार्ग सत्याचा ठेवा, स्वामींवर विश्वास ठेवा आणि धैर्याने पुढे जात राहा. स्वामींची कृपा तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या भावी पिढ्यांवर सदैव अखंडपणे वर्षाव करत राहील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या या अमूल्य शिकवणीच्या आणि असीम कृपेच्या प्रवाहात आपण जितके पुढे जाऊ, तितकीच आपल्याला या जगतातील सर्व सुख, दुःखांची तात्कालिकता आणि स्वामींच्या चरणांतील शाश्वत आनंदाची अनुभूती येत राहते. मानवी जीवन हे विविध प्रसंगांनी, संघर्षांनी आणि अनपेक्षित वळणांनी भरलेले आहे.
अनेकदा आपण ज्या गोष्टींचे नियोजन करतो त्या गोष्टी आपल्या इच्छेनुसार घडत नाहीत. अशा वेळी मानवी मन निराश होते, चिंतातूर होते आणि भविष्याच्या भीतीने व्याकुळ होऊन जाते. परंतु स्वामी समर्थ महाराजांचा संदेश आपल्याला या नैराश्यातून बाहेर काढून एका नवीन आत्मविश्वासाची आणि आशेची किरण दाखवतो. अनेक भक्तांच्या मनात नेहमी एक विचार येतो की स्वामींच्या कृपेचा अनुभव आपल्याला प्रत्यक्ष कसा येतो? स्वामी आपल्या जीवनात नक्की कसे कार्य करतात? याचे उत्तर अत्यंत सूक्ष्म आणि भावुक आहे. स्वामींचे कार्य हे केवळ चमत्कार घडवण्यापुरते मर्यादित नाही, तर ते भक्ताच्या आंतरिक विचारांमध्ये आणि मनस्थितीत परिवर्तन घडवून आणतात. जेव्हा तुमच्यावर मोठे संकट येते, तेव्हा स्वामी अचानक ते संकट पूर्णपणे गायब करत नाहीत, तर सर्वात आधी तुम्हाला त्या संकटाशी लढण्याची, ते धैर्यपूर्वक सहन करण्याची अगाध मानसिक ताकद प्रदान करतात. जेव्हा तुमचे मन शांत आणि स्थिर होते, तेव्हा तुम्हाला त्याच संकटातून बाहेर पडण्याचा एक अतिशय सोपा मार्ग सुचू लागतो. हाच स्वामींचा खरा आणि प्रत्यक्ष अनुभव असतो. स्वामी समर्थ महाराज हे भक्ताचे केवळ ऐहिक सुख पाहणारे देव नाहीत, तर ते भक्ताच्या आत्म्याचा उद्धार करणारे साक्षात परब्रह्म आहेत. ज्याप्रमाणे एक कुशल शिल्पकार एखाद्या दगडातून सुंदर मूर्ती घडवताना त्या दगडावर नक्षीकाम करतो, त्याला छड्यांचे घाव घालतो, त्यावेळी दगडाला वेदना होत असल्यासारखे वाटू शकते, परंतु त्या प्रक्रियेनंतरच त्या दगडाचे एका पूजनीय मूर्तीत रूपांतर होते. अगदी तसेच स्वामी आपल्या लाडक्या भक्ताला जीवनातील कठीण प्रसंगातून आणि परीक्षांमधून तावून सुलाखून काढतात, जेणेकरून त्याच्यातील अहंकार, अज्ञान, राग आणि स्वार्थ गळून पडेल आणि तो एक परिपक्व, संयमी व नीतिमान माणूस बनेल. जीवनात येणाऱ्या प्रत्येक कठीण प्रसंगाला स्वामींनी घेतलेली एक परीक्षा मानणे शिकले पाहिजे. जेव्हा स्वामी आपली परीक्षा घेतात, तेव्हा त्यांनी दिलेला साबुरी आणि श्रद्धा हा मंत्र आपल्या पाठीशी असतो. घाईगडबडीत घेतलेले निर्णय किंवा संकटाच्या वेळी गमावलेला संयम हा माणसाला अधिक मोठ्या अडचणीत ढकलतो. परंतु जो भक्त शांत चित्ताने, स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून, हे स्वामी, ही तुमचीच इच्छा आहे आणि यातून बाहेर काढणारेही तुम्हीच आहात, असा भाव मनात ठेवून पुढे जातो, त्याच्या मार्गातील सर्व काटे स्वामी स्वतः उचलून घेतात. स्वामींच्या भक्तीमध्ये नामाचे महत्त्व अत्यंत अनन्यसाधारण आहे. श्री स्वामी समर्थ हा केवळ एक मंत्र नसून ती साक्षात ब्रह्मांडाची संजीवनी शक्ती आहे. जेव्हा आपण अंतःकरणापासून या महामंत्राचा जप करतो, तेव्हा आपल्या मनात साचलेली सर्व नकारात्मकता, भीती आणि चिंता नष्ट होतात. नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट वेळेचे किंवा जागेचे बंधन नाही. तुम्ही घरात असा, कामावर असा, प्रवासात असा किंवा कोणत्याही परिस्थितीत असा, मनातल्या मनात स्वामींचे नाव जपणे हीच सर्वात मोठी आणि सोपी भक्ती आहे. जेव्हा तुमचे मन स्वामींच्या नामात लीन होते, तेव्हा तुमच्या सभोवतालचे संपूर्ण वातावरण पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरून जाते. आज हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचणे हा मुळीच योगायोग नाही. स्वामी समर्थ महाराजांना तुमच्या मनातील तणाव, तुमच्या डोळ्यांतील अश्रू आणि तुमच्या हृदयातील गुप्त वेदना पूर्णपणे ठाऊक आहेत. स्वामी आज या संदेशाद्वारे तुम्हाला सांगत आहेत की, बाळा, आता चिंता करणे थांबव, मी तुझा हात धरला आहे. म्हणूनच या संदेशाचा मान ठेवा, स्वामींवर अढळ विश्वास ठेवा आणि स्वामींप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ असे लिहा. तुमचे हे एक लहानसे नामस्मरण तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेचा आणि स्वामींच्या आशीर्वादाचा नवा अध्याय सुरू करेल. नेहमी स्वामींच्या त्या महान आणि अमर वचनाचे मनापासून स्मरण करा, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा साक्षात अक्कलकोटचे ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, तेव्हा या जगात कोणतीही अडचण, कोणताही आजार किंवा कोणतीही समस्या तुम्हाला पराभूत करू शकत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, सत्याच्या मार्गावर चालत राहा, गरिबांना व गरजूंना मदत करा आणि स्वामींचे नामस्मरण अखंड चालू ठेवा. स्वामी समर्थ महाराजांचे कृपाछत्र तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव अखंडपणे राहो, हीच स्वामींच्या श्रीचरणी मनोभावे प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय।